तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय सेकंड पार्ट ऑफ रामोजी फिल्म सिटी. तर आपण मागच्या व्लॉगमध्ये जसं बघितलं की आपण रामोजी फिल्म सिटी अर्धी कवर केलेली. सगळे जे स्टॅच्यूज वगैरे लावले आहेत हे सगळे रामोजी फिल्म सिटीच्या तुम्ही जर एंटर कराल तर तिकडेच आहेत आणि इथे सगळे ते बुलचे सीन जे होतात तर तसे बुलचे क्रिएशन केलेत. हा जो आहे तो मोठा स्टॅच्यू आहे भल्लाल देव. जर तुम्ही बाहुबली बघितला असेल तर तिथे भल्लाल देवचा जो कॅरेक्टर होतं त्याचं हे मोठं स्टॅच्यू आहे. तर इथे सगळं सामान वगैरे डेकोरेटिव्ह आयटम्स भेटू शकतात. तर इथे सगळे डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे तुम्हाला परचेस तुम्ही करू शकता. तो मटका मूवी जर तुम्ही कोणी बघितले असेल तर तिथे एक नोरा फतेहीचं जे सॉन्ग आहे ते सॉन्ग इथे शूट झालं आहे आणि हा त्याचा सेट आहे. सो आपण ह्या सेटवरती जे पायऱ्या वगैरे आहेत तिथे वरती जाऊया आणि सगळं आपण हा सेट एक्सप्लोर करूया. हा सेट थोडा चेंज होतो अकॉर्डिंग नंतर जे सॉंग्स येतील त्याच्यानुसार. आता आम्ही आलो होतो फॉरेन स्टेट्स. म्हणजे जर कोणी मूवीमध्ये जर काही शूटिंग जर चालू असेल जी आउटसाईड इंडिया वगैरे शूट करायचे असेल तर इकडे सगळे फॉरेनला जसं अपार्टमेंट्स असतात किंवा जसं स्ट्रीट्स असतात तर तसं सगळं हे एक मोठंसं स्ट्रीट आहे. तिथे तुम्हाला साईडला सगळे अपार्टमेंट्स बिल्डिंग्स वगैरे ते सगळे तुम्हाला बघायला भेटतील. सो आत्ता आपण चाललो आहोत अवतारचं जसं शूटिंग झालेलं तर त्याचं काय प्रोसेस असते मागे, ते कसं शूट केलं जातं हे सगळं एक्सप्लेन करणार आहेत इथे. तो आपण इथे जाऊया आणि बघूया कसं आहे ते. दोनों तरफ स्क्रीन पे देख सकते हैं आप. तो इसी तरह का रेफरेंस करके काफी सारे मूवी शूट किए जाते हैं जैसे कि रोबो, रावण, हल्क, किंग कॉन्ग, स्पाइडरमैन, बैटमैन, सुपरमैन. ओके, सो आता आपण आलो आहोत ग्रीन स्क्रीन. जर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर ग्रीन स्क्रीनचं काय यूज असतो, त्याचा कसा मूवीमध्ये यूज केला जातो तर हे तिथे दाखवलं आहे. तुम्ही इथे फोटोज वगैरे क्लिक करू शकता. तुम्ही जर ह्या स्ट्रीट्सवरती आलात तर तुम्हाला दोन मोठे अट्रॅक्शन्स बघायला भेटतील. एक तर होतं ते अवतारचं शूटिंग प्लस दुसरं होतं ते ग्रीन स्क्रीनवालं. आणि ते झाल्यावर तुम्हाला हे सगळे जे फोटोज वगैरे काढायचे ते तुम्ही इकडे काढू शकता. कारण की प्रत्येक स्पॉट असा आहे की तिथे तुम्ही फोटो काढू शकता आणि सगळं तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तर हा स्ट्रीट एकदम मस्त आहे. सो एन्जॉय करू शकता तुम्ही. सो सगळे आम्ही इथे सगळीकडे फोटो काढलेत आम्ही.
सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत. हे एक एअरपोर्टचं त्यांनी दाखवलं आहे की एअरपोर्टवर जर शूटिंग वगैरे करायचे असेल तर त्याचं कसं असतं स्ट्रक्चर, वेटिंग रूम वगैरे जे असतात असं सगळं दाखवलं आहे इथे. आणि इथे वरती जर तुम्ही गेलात तर एक एरोप्लेन पण आहे. सो आता आपण परत एकदा बसमध्ये बसलो आहे आणि सगळं ते एक्सप्लेन करत आहेत गाईड्स वगैरे. आणि आपण पुढचे जे जे सेट्स असतील तर ते आपण आता एक्सप्लोर करणार आहोत. ओके, सो आत्ता आपण आलेलो आहोत इथे. तर हा जो स्पॉट असा आहे की इथून तुम्ही जर खाली बघितलं तर तुम्हाला सगळी जी रामोजी फिल्म सिटी आहे ती तुम्हाला दिसते. आणि इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला एक वेलकमचा एक डान्ससुद्धा होतो, तर तुम्ही तो नक्की बघा. आणि इथे फोटोसुद्धा तुम्ही काढू शकता. आणि याच्या खाली गेल्यावर तुम्हाला एक हॉटेलसुद्धा आहे, तर रामोजी फिल्म सिटीचंच आहे, तेही तुम्हाला बघायला भेटेल. तो असा काही व्ह्यू आहे, म्हणजे पूर्ण रामोजी फिल्म सिटी तुम्ही इथून बघू शकता. आता जो नेक्स्ट स्पॉट जो आहे तो आहे आमचा एक जॅपनीज गार्डन आहे. सो ते आपण आता कवर करूया. तो जॅपनीज गार्डन बघायला मी खूप एक्सायटेड होतो, कारण की ते दिसायला खूप सुंदर आहे. आणि तिकडे तो तुम्ही गेलात तर तुम्हाला एक छोटंसं वॉटर फॉल पण आहे, तर तुम्ही तिथे पण जाऊ शकता. सो आता आम्ही आलो आहोत इथे एक बटरफ्लाय पार्क आहे. इथे डिफरंट टाईप्स ऑफ बटरफ्लाय वगैरे तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप जवळून बघायला भेटतील. व्हरायटी ऑफ बटरफ्लायज आहेत. खूप काही पक्षी आहेत असे की जे तुम्हाला केजमध्ये ठेवलेत. तर जसे की पॅरट्स वगैरे झाले डिफरंट टाईप्सचे, ते तुम्हाला मोकळे सोडलेले तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप जवळून तुम्ही त्याला बघू शकता. तर हा एक पॅरट होता, तर मी हा रिअल व्ह्यू आहे माझा की मी एकदम जवळून घेतला आहे, तर तुम्ही तसं जवळून तुम्ही बघू शकता. सो मित्रांनो, हा होता आमचा एक लास्ट स्पॉट. तर ही एक केव आहे. तर तुम्ही याच्यात जे कोरीव काम वगैरे केलं आहे ते तुम्ही आतमध्ये बघू शकता. आणि आतमध्ये एक छोटासा शो पण होतो, एक 5 मिनटाचा असेल. तर त्याचं काहीतरी टायमिंग्स आहेत, हाफ आवर नंतर होतो. तर तो तुम्ही एन्जॉय करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट आहे तो. तर ह्या केवमध्ये जर आलात तर तुम्हाला सगळं हे बघायला भेटेल.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही सगळा जो रामोजी फिल्म सिटीचा होता ते सगळं आम्ही कवर केलं आहे. आणि आता जसं लाईट्स वगैरे जेव्हा लागत आहेत तर असं वाटतं आहे की खूपच भारी आहे. आणि जे सेट्स आम्ही पहिले कवर केलेले तर त्या सेट्समध्ये पहिले लाईट नव्हती, तर आता सगळं लाईट वगैरे लागल्यावर ते अजून छान दिसतं रामोजी फिल्म सिटी. तर तुम्ही जर बसनी जाल रात्री रामोजी फिल्म सिटीचं बघता तर तुम्हाला असं वाटेल की रात्रीचा जो वेळ आहे रामोजी फिल्म सिटीमध्ये तो खरा स्पेंड करण्यासारखा टाईम आहे.